नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या वर्षीची सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे राष्ट्रवादीत पडलेली फूट। अजित पवारांनी बंड करून सत्तेत प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत, अजित पवारांचा दादा गट आणि दुसरा शरद पवारांसोबत असणारा सुप्रिया गट। राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया यांची वर्णी लागल्यानंतर अजित पवारांनी हे बंड केलं। आता या दोन्ही गटांमधला वाद शिगेला पोहोचलाय आणि दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यात आता दादा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना अजितदादांनीच निवडून आणलं असं म्हणत रुपाली चाकणकरांनी टीका केली आणि आता अजितदादांवर बोलणाऱ्या दोन्ही खासदार हे दादांमुळेच निवडून आलेले आहेत। विकासाचं राजकारण हवंय, दादा सोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय। सुप्रियाताई गेली 15 वर्ष अजितदादांमुळेच निवडून आलेले आहेत आणि आता दादा सोबत नाहीत म्हणून तुम्हाला 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकून बसावं लागणार आहे असं रुपाली चाकणकर म्हणालेले आहेत। तर अजित पवार असताना तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशीच बारामतीत जावं लागत होतं, पण आता तसं दिसत नाहीये असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावलाय। दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये। दुसरी गोष्ट, जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले। त्यांच्या जर सभा पाहिला, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं। त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील शिबिरामध्ये त्यांचा गट लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे। सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। या 4 जागा त्यांनी लढवणार असल्याचं घोषित केलं। सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गटाकडून उमेदवार दिले जाणार असल्याने पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 मध्ये सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या 4 जागा जिंकल्या होत्या। दरम्यान या मतदारसंघात सध्याची परिस्थिती काय आहे पाहूयात। सुप्रिया सुळे या सुप्रिया गटातल्या बारामती मतदारसंघाच्या खासदार आहेत। श्रीनिवास पाटील हे सुप्रिया गटाचे असून सातारा मतदारसंघाचे ते खासदार आहेत। अमोल कोल्हे हेही सुप्रिया गटातले असून ते आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि दादा गटाकडे एकमेव खासदार आहेत रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे। दोन 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या। बारामती लोकसभा मतदारसंघात तेव्हाचं नक्की काय चित्र होतं आणि कशा त्या विजयी झाल्या होत्या पाहूयात। बारामतीमध्ये अवघे 58.83% इतकंच मतदान 2014 साली झालेलं। एकूण 18,13,553 मतदार यावेळेस मतदानासाठी होते, त्यापैकी 10,66,963 मतदारांनी आपला हक्क बजावला। सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर अशी लढत होती। सुप्रिया सुळे यांना 5,21,512 इतकी मतं 2014 साली पडली, तर महादेव जानकर यांना 4,51,843 इतकीच मतं पडली। सुप्रिया सुळे 69,719 मतांनी विजयी झाल्या। मात्र बालेकिल्ल्यामध्ये घटलेलं मताधिक्य हे पवारांसाठी चिंतेची बाब होतं। दरम्यान निवडून यायला ताईला दादाची साथ का लागते तेही आपण समजून घेऊयात।
लोकसभेत बारामतीची गणितं कायमच पवारांच्या बाजूने राहिलेली नाहीयेत. शरद पवारांच्या अनुपस्थितीमध्ये बारामतीकरांनी पवार घराण्यातील उमेदवाराला भरघोस मतदान केलेलं नाही. लोकसभेसाठी 2004 मध्ये शरद पवार उमेदवार असताना त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत 13.24% मताधिक्य मिळवलं होतं. पुढच्या निवडणुकीमध्ये 2009 साली शरद पवारांनी उमेदवारी सुप्रिया यांना दिली. सुप्रिया यांना वडिलांच्या पुण्याईने 2009 साली विजय मिळाला. मात्र विजयासाठी सुमारे 3.5 लाखाचं मताधिक्य मिळालं. मात्र 2014 मध्ये सुप्रिया यांच्या विरोधात मतदान गेलं. सुमारे 18% मतदारांनी 2014 ला सुप्रिया यांच्याकडे पाठ फिरवली होती. अवघ्या 70,000 मतांनी जिंकून सुप्रिया लोकसभेत गेलेल्या. परिस्थिती 2019 मध्येही सुप्रिया यांच्यासाठी आव्हानात्मक होती. कांचन कोल या नवख्या उमेदवारासमोर सुप्रिया यांचं मताधिक्य अवघं 1.5 लाख इतकंच होतं. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर. जयंतजी, आपल्या जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. सर, बारामतीमधली यावेळची परिस्थिती काय असेल, काय वाटतं? एक लक्षात ठेवा की शरद पवारांचा जो काही क्लाउट आहे तो आपण जसं सांगितलं तसं 2004 चा 2009 पासून जरा वेगळा, पर्टिक्युलरली 2014 पासून वेगळा वाटायला लागला. हे साहजिक आहे, कारण पवारांचं वयोमानानुसार आणि त्यांचं थोडंसं जे काही राज्याबाहेरच्या इतर गोष्टींकडे त्यांचं जे काही लक्ष असायचं किंवा राष्ट्रीय स्तरावर जाण्याकडे, त्याच्यामुळे बारामती हा जो त्यांचा बालेकिल्ला आहे तो खरोखर अजित पवारांनी सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे रुपाली चाकणकर हे ज्या काही आरोप करत आहेत त्यात तथ्यांश आहे की तुम्ही आता दादांच्याच भरोश्यावर आतापर्यंत 2 वेळेला 3 वेळा निवडून आल्यात. प्रश्न हा आहे की जरी त्या ताई दादांच्याच भरोश्यावर किंवा दादांचीच ग्रासरूट बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा सांभाळला ही जरी फॅक्ट असली तरी 2009, 14 आणि 19 या 3ही वेळेला अजित आणि शरद पवार काका आणि पुतण्या एक होते. एक प्रकारे भावना अशी होती की काकांनी पुतण्याला सांगितलेलं आहे जा आणि माझा मतदारसंघ आपल्या बहिणी करता सांभाळ, ताई करता सांभाळ, आणि ते त्यांनी पूर्ण केलं. आता जी 24 ची लढत आहे ती लक्षणीय याच्या करता आहे. वार्धक्याकडे झुकलेले काका आणि फॉर्मात आलेले कदाचित स्वतःच्या मुख्यमंत्री पदाची शपथेची स्वप्न बघणारे अजित पवार आणि यांच्यामध्ये सापडलेल्या ताई. आणि म्हणून रुपाली चाकणकर जे काही म्हणत आहेत त्यात थोडंसं की आता तुम्ही निवडून येऊ शकाल का, आणि माझ्या दृष्टीने हा खरोखर चॅलेंज आहे. कारण 2014 ला त्यामानाने 70,000 हे काही मताधिक्य ज्या प्रकारे शरद पवार निवडून यायचे त्या तुलनेत 70,000 हे काही मताधिक्य नाही. आणि इतक्या नवख्या प्रतिस्पर्धी समोर हे फारच कमी झालं. आपण एक छोटासा तपशील बघूया आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात सर. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि याच संदर्भात सुप्रिया यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. ते विधान नक्की काय आहे आपण पाहूयात. तिसरी महत्वाची गोष्ट की आपल्या सगळ्यांचा जनसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष तळागाळातला पक्ष. रोज हे इलेक्शन असू दे किंवा नसू दे हे माझ्याबद्दल बोलत होते, आता मी त्यांच्याबद्दल बोलते. मी रोज म्हणजे नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. ते म्हणले ऑक्टोबर पर्यंत काय? ते म्हणले एप्रिलमध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे, त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या. आता मुलं पण मोठी झाली आहेत, पोरगी वडिलांचं बघते त्याच्यामुळे पोरगी माझ्या वडिलांचं बघतात की नाही नीट, पोरग फिरत असते इकडे तिकडे गावभर. पण माझी मुलगी करते आता जबाबदारीने घरचं सगळं, त्याच्यामुळे ते तिघं आहेत. आणि मी आता
10 महिने आहे तुमच्या बरोबर. आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं. तर सर, आपण नुकताच सुप्रिया सुळे यांचा काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ पाहिला. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आता लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे 10 महिन्यांसाठी लोकसभा आणि विधानसभेसाठी मी बारामतीला चालले. या आधीच्या निवडणुकांमध्ये असं चित्र नव्हतं. या आधीच्या निवडणुकांमध्ये अगदी निवडणुकांच्या 2-3 दिवस आधी त्या यायच्या मतदारसंघामध्ये आणि त्या आधीची सगळी जबाबदारी अजित पवार पार पाडायचे. तर आता त्यांना ही धास्ती आहे का? अर्थात, आणि ही धास्ती अजून वाढेल जर अजित पवारांच्या अतिशय जवळच्या पवार आडनावांच्या पैकी एखाद्या व्यक्तीने त्यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी दाखल केली तर. सरळ शब्दात सुनेत्रा पवार किंवा त्यांचा किंवा अजितदारांचा मुलगा पार्थ हा समजा सुप्रियाताईंच्या विरुद्ध उभा राहिला तर त्यांची धास्ती अजून जास्ती वाढवू शकते. ते जे काही त्यांनी आता सांगितलेलं सुप्रियाताईंनी की 10 महिने आता आई आणि पत्नीला, ठीक आहे, तर ते एक प्रकारे इलेक्शन मध्ये अशा प्रकारचे अनेक स्टेटमेंट केले जातात. त्यातच मी स्टेटमेंट ते मानतो, कारण प्रत्येक राजकारणाचं जसं आयुष्य असतं तसं त्यांचंही आयुष्य तुम्ही मानतो. याच्या पलीकडे त्याला मी काही फारसं वेगळं असं मानत नाही. पण जर बारामतीत स्पष्ट शब्दात काका पुतण्यांच्या विरुद्ध एकमेकांचे, ते ऑलरेडी एकमेकांच्या विरुद्ध आहेत, पण त्यांचे उमेदवार म्हणून पुन्हा पवार विरुद्ध पवार उभे राहिले, म्हणजे सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा किंवा सुप्रिया विरुद्ध पार्थ असा जर का सामना असेल तर ते फार कठीण जाईल सुप्रियाताई. जी, 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काय होती हे आपण प्रेक्षकांना सांगूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर 2019 मध्ये बारामतीमध्ये 61.7% इतकं मतदान झालं. बारामतीत 21,14,663 मतदार होते. त्यापैकी 13,04,728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपाच्या कांचन कुल अशी लढत होती. सुप्रिया सुळे यांना 6,83,714 इतकी मतं पडली. भाजपाच्या कांचन कुल यांना 5,30,940 इतकी मतं पडली. सुप्रिया सुळे अवघ्या 1,55,774 मतांनी विजयी झालेल्या. तर सर, आपण बघितलं 2019 साली कुल यांच्या समोर अवघ्या कमी मतांच्या फरकाने त्यांना विजय प्राप्त झाला होता आणि आता 2024 मध्ये तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली. आणि गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही रॅली तिकडे झाली, दोघांचंही शक्ती प्रदर्शन झालं. आणि त्याची जर तुलना केली तर कुठेतरी अजित पवारांना बारामतीकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिल्याचं आपण बघितले. अजितदादांच्या सगळ्या रॅलीला सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला आहे. तर हे आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी कितपत कठीण जाईल हे सगळं सांभाळणं? उत्तर, जेव्हा घराण्यात फूट पडते किंवा तरुण आणि म्हातारा यांच्यात एखाद्या घराण्यात फूट पडते तेव्हा जो पॉवर क्लास असतो तो तरुणाकडे जाणं हे साहजिक असतं. कारण येणारा जो पॉवर क्लास असतो तो आपल्या भविष्याकडे सरळ शब्दात नजर ठेवत असतो आणि त्याला आपलं भविष्य 60 वर्षाच्या अजितदारांकडे जास्ती दिसतं. 83 वर्षांच्या शरद पवारांच्या बरोबर किती दिवस राहू शकेल हा त्यांना एक फार मोठा प्रश्न पडतो, म्हणून ते येतात. आणि ते आल्यानंतर ऑलरेडी भारतीय जनता पार्टीने घेतलेले सुमारे, आपण तुम्ही सांगितलं तसं 5.5 लाख मतं, त्याच्यात अजितदादांची शक्ती ऍड होणार. त्यातनं शिवसेना फुटलेली आहे, त्यांची कितपत बारामतीत ताकद आहे हा एक फार मोठा प्रश्न आहे. पण मी अजितदादांच्या ताकदीला जास्ती महत्व देतो. त्याच्यामुळे ही जी काही 1.5 लाखाची गॅप आहे ही काही हजारापर्यंत सुद्धा येऊ शकते. आणि जर मी जसं सांगितलं तसं पवार विरुद्ध पवार किंवा अजितदादांच्या जवळच्या असा एखादा नातेवाईक जर सुप्रिया पवारांच्या विरुद्ध उभा राहिला, कारण अजितदादांचा जो काही राग आहे शरद पवारांच्या बद्दलचा तो त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलाय. केवळ मी तुमचा मुलगा नाही म्हणूनच ना तुम्ही मला मुख्यमंत्री पद दिलं नाही, या लेव्हलला जाऊन त्यांनी आपला राग दाखवलेला. त्याच्यामुळे त्या जिद्दीने जर आपल्या काकांच्या मुलीला, काकांनी जिला आपला वारसा मानलं
तिला जी. जर का त्यांनी हरवण्याचा चंग बांधलेला असेल तर मग त्यात आश्चर्य वाटणार नाही. नक्कीच. खरं तर बारामती मतदारसंघावर आपलं अधिराज्य गाजवत त्यांनी एक प्रकारे आव्हानच दिलेलं आहे सुप्रिया सुळे यांना. दरम्यान आता अजित पवारांनी हे केल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या समोर काय आव्हानं आहेत हे आपण प्रेक्षकांना सांगूयात. बारामती लोकसभा 1991 ला शरद पवार लढले होते. पवार आणि बारामती असं समीकरण तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहे. बारामतीत धनगर समाजाचं मतदान हे लक्षणीय आहे आणि बारामती मतदारसंघ पुण्याच्या शहरी भागापर्यंत आहे. पुण्याच्या शहरी भागात पवारांबद्दल नाराजी आहे. इंदापुरात शहाजी पाटील घराण्याचा पवारांशी उभा दावा आहे. दौंडमध्ये राहुल कुल यांच्यासोबत अजित पवारांचे वाद आहेत. तर बारामतीमधली एकूण आव्हानं काय हे आपण बघितलेलं आहे सर. पण एकूण जर बघितलं तर जरी खासदार असल्या बारामती मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे त्यांनी खासदार म्हणून संसदेमध्ये कितीही अवॉर्ड मिळवले असले तरी सुद्धा बारामतीवर पकड धरणं हे अजित पवारांनी इतकं त्यांना जमलेलं नाहीये. त्याच्यामुळे सुप्रिया सुळे या कुठे कमी पडल्या आहेत अजित पवारांपेक्षा आणि याचा कसा फटका बसू शकतो? ही साधी गोष्ट. 1991 सालापासून अजित पवार हे आमदार किंवा मंत्री आहेत आणि 2006 पहिल्यांदा सुप्रिया सुळे या खासदार बनल्या. त्याच्यामुळे जेव्हा यांनी सुरू केलं त्याच्या आधी 15 वर्ष बारामतीवर अजितदारांचीच पकड होती आणि एक प्रकारे काकांनी ते एक मोकळं रान दिलेलं होतं किंवा तू सांभाळ म्हणून अशा प्रकारे आणि त्याच्यामुळे अर्थात अजितदादांचीच पकड जास्ती राहणार. ज्या काही जिल्ह्यात सहकारी बँका असतील, दूध उत्पादक संघ असतील, अजून जे काही साखर कारखाने केले या सर्व ठिकाणी अजितदादांनाच मानणारी लोक आहेत. म्हणजे मला आठवतं आपल्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जेव्हा ही फूट झाली होती तेव्हा एका तरुण कार्यकर्त्याने सांगितलं शरद पवार हे आमचे नेते आहेत पण आम्ही अजित पवारांना सोडू शकत नाही. इतका त्यांचा या यंगर जनरेशनचा मिडल लेवल जनरेशनचा अजित दादांच्यावरचा एक विश्वास आहे. त्याच्यामुळे तो पूर्णपणे पार करून दुसरं असं आपण आता सांगताना शहाजी पाटील पिंपरी चिंचवड सुद्धा तसं पाहिलं तर बारामती. सर मी तुम्हाला जरा थांबवते. आपण बारामतीमध्ये अजित पवारांनी सुप्रिया यांच्या विजयासाठी काय काय केलं हे पाहूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. दौंड आणि इंदापूर मधील आव्हान अजित पवार कमी करतात. बारामतीतून मताधिक्य टिकून राहिलं याकडे अजित पवारांचा कटाक्ष असतो. अजित पवारांच्या दबावामुळे मतदान फिरवलं जातं. मतदान नाही तर पाणी नाही असा अजित पवारांचा दबाव 2009 मध्ये वादात सापडला होता. तर आपण नुकतंच पाहिलं सर की अजित पवारांनी जे जे काही आजवर केलं ताईंसाठी ते यंदा ते स्वतःसाठी करतील का? हो अर्थात करतीलच. कारण त्यांचं राजकीय अस्तित्व मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो. बारामतीमधून सुप्रिया सुळे पवारांचा पराभव होणं यावर मला अजितदादांचं पुढचं राजकीय भविष्य दिसत आहे. त्याच्यामुळे ते प्रयत्न करणार. आपली बहीण ताई म्हणून कुठल्याही प्रकारचे ते सॉफ्ट राहतील असं मला वाटत नाही. शेवटी इथे त्यांचं राजकीय भविष्य मुख्यमंत्री पद कोणाला लागलेलं आहे असं मला वाटतं. जी. आता असं म्हटलं जात आहे की बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उभं करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे 2 गट पडलेले आहेत आणि त्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. एकीकडे या जागेवरून गेली 3 टर्म यशस्वीरित्या खासदार म्हणून करणाऱ्या त्यांच्याच बहीण सुप्रिया सुळे असताना अजित पवार यांनी या मतदारसंघाला दावा सांगून आगामी काळातला संघर्षाचा इरादा हा स्पष्टच केलेला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सुनेत्रा पवार यांचे हे बॅनर आगामी निवडणुकांसाठी लागलेले पाहिलेत. मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा अगदी गेल्या महिन्यातच सुनेत्रा पवार यांचे बॅनर लागले होते. त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद भाऊजाई सामना होण्याची शक्यता वर्तवली जाते.
दरम्यान आता बारामतीकरांची पसंती ही अजित पवारांना असल्याचंही गेल्या काही दिवसात आपण बघितलेलं आहे. फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही शक्ती प्रदर्शन केलं. मात्र शक्ती प्रदर्शनामध्ये अजित पवारच सरस ठरले आणि अजित पवारांच्याच पाठीमागे बारामतीकर असल्याचं चित्र दिसलेलं आहे. त्यामुळे आता बारामती नक्की कोण जिंकणार, दादा की ताई, हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. तर सर, आपण बघितलेलं आहे की आगामी लोकसभा निवडणुकांसाठी दादा विरुद्ध ताई असा सामना. मात्र सुनेत्रा यांचं भवितव्य यामध्ये काय असू शकतं? मी तुम्हाला सांगितलं तसं की पार्थ किंवा सुनेत्रा अजित पवारांच्या पत्नी हा अजित पवार हा मतदारसंघ प्रेस्टीज इश्यू करतील आणि ते निवडून आणतील. आणि त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, कदाचित हा मतदारसंघ निवडून आणा, आम्ही तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ते देतो, अशा प्रकारचं आव्हान भारतीय जनता पार्टीने सुद्धा दिलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही अजितदादांना. हा मतदारसंघ एक प्रकारे राष्ट्रवादीच्या पाठीचा कणा, मेंदू आहे आणि तिथेच भाजपला घाव घालायचा आहे. जे आता नक्कीच आगामी काळामध्ये नक्की बारामती कोण जिंकणार, दादा की ताई, हे अगदी काही दिवसातच ठरेल. तुर्तास धन्यवाद, आपण इकडे स्पष्टीकरण दिलं या संदर्भात. धन्यवाद. अजित पवारांमुळे सुप्रिया सुळे खासदार झाल्याचं वक्तव्य चाकणकरांनी केलं आणि त्यानंतर आता हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आगामी काळामध्ये दादांचा पाठिंबा ताईंना नसणार आहे, त्यामुळे ताई एकट्या बारामती जिंकणार का, की दादांशिवाय ताई बारामती सर करूच शकणार नाही, हे आगामी काळात ठरवेल. बुलेटिनमध्ये घेतो एक छोटीशी विश्रांती. बुलेटिन नंतर पाहूयात विशेष कार्यक्रम जय श्रीराम.